हॅलो फ्रेंड्स, आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि या श्रावणातील प्रत्येक सोमवारी मी तुम्हाला एका शंकराच्या मंदिराचं दर्शन घडवून देणार आहे। तर आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे आपटा गावातील शिव मंदिरामध्ये। हे शिव मंदिर शंकराच्या पेंडीच्या आकाराचं आहे। सभोवतालचा परिसर खूप शांत आहे। मंदिराच्या आजूबाजूला अजून छोटी 10 मंदिरं आहेत, ती सुद्धा आपण बघणार आहोत। तर या मंदिरामध्ये सर्वप्रथम शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर शंकर पार्वतीची मूर्ती आणि गणपतीचं दर्शन सुद्धा होतं। आजूबाजूचा परिसर अशा या लाल फुलांनी संपूर्ण बहरला आहे। या मंदिरातून थोडं पुढे आल्यानंतर एक कृष्णाचं मंदिर तसेच स्वामी समर्थांचं मठ सुद्धा पाहायला मिळतो। हे श्रीकृष्णाचं मंदिर अगदी शांत वातावरणामध्ये ही श्रीकृष्णाची हिरेजडित मूर्ती खूप सुंदर भासते। या मंदिराच्या बाजूलाच दत्त मंदिर तसेच देवकृष्ण मंदिर सुद्धा आहे। आता हे आपण तिसरं मंदिर दत्ताचं मंदिर बघणार आहोत। छोटंसं मंदिर आहे, पण अतिशय सुंदर आणि शांत परिसरामुळे हे मंदिर सुद्धा खूप छान वाटतं। आतमध्ये ही छोटी दत्ताची मूर्ती आहे। यानंतर आपण पुढे चौथ्या मंदिरामध्ये चाललोय। या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीला खूप छान सुंदर असा पेहराव केलेला आहे। या मूर्तीच्या शेजारीच देवीची मूर्ती आहे आणि वासुदेव कृष्णाला नेतानाचं दृश्य आहे। त्यानंतर आपण 5व्या मंदिरामध्ये चाललोय। हे स्वामी समर्थांचं फोटो असलेलं मंदिर आहे। पुढे आपण आता इथे 6वं मंदिर बघणार आहोत, जे स्वामी समर्थांचं मठ आहे। स्वामी समर्थांची अतिशय तेजपुंज मूर्ती या मंदिरात आहे। शेजारीच गणपतीची मूर्ती आणि सरस्वतीचं वाद्य वीणा इथे बघायला मिळतो। पुढे 6वं मंदिर श्री साईबाबांचं आहे। या मंदिराचा सभामंडप खूप मोठा असून संपूर्ण भिंती दगडांच्या आहेत आणि या दगडांच्या भिंतींच्या एका फुलासारख्या आकारामध्ये साईबाबांचं दर्शन आपल्याला करायला मिळतं। नारळाच्या गर्द झाडीतून जाणारी ही पायऱ्यांची छोटीशी वाट आपल्याला गजानन महाराजांच्या मंदिराकडे घेऊन जाते। आता 9वं मंदिर हे म्हणजे छोटंसं पांडुरंगाचं मंदिर आहे। छोटीशी पांडुरंगाची मूर्ती आपल्याला इथे दिसते समोर। आणि त्यानंतर आपण पुढे चाललो ते हनुमानाच्या मंदिराकडे। हा मंदिर म्हणजे या मंदिराचा शेवट आहे। खूप छोटीशी आणि छान मूर्ती आहे हनुमंताची। संपूर्ण मंदिराचे दर्शन घेताना तुम्हाला हे नैसर्गिक परिसर सुद्धा अनुभवायला मिळेल। मंदिराच्या प्रत्येक वाटेवर असणाऱ्या नारळाची झाडं तसेच वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं, मधून खळखळून वाहणारी नदी याने मन खूप प्रसन्न होतं। तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।